विकास पिओनचे षटक असेल हाणामारीचे षटक. सुंदर असं आयोजन नियोजन श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी यांच्या वतीने पहिलंच वर्ष असेल स्पर्धेचं. खूप सुंदर असं आयोजन, खूप सुंदर ट्रॉफ्या. तर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज वैभव, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज दिनेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास. पिओनचे षटक असेल किती धाव मात्र कुठून काढेल गेटेचोडी संघ. नक्कीच पंचांचा इशारा येईल व्हाईट. एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. खातं मात्र ओपन केलं जातं गेटवडे संघाचं 1 या धावसंख्येने. नक्कीच ब्लॉकरचा चेंडू खणून काढायचा होता मात्र बॅटची लेडिंग एज कुठल्याही प्रकारची धाव मात्र घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज विकास कडून. नक्कीच बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल हाय कोहलीचा हाय हँडसम षटकार. दाखवलं पुढे जाईल 7 या आकड्यावरती. षटपीट चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा घेतला वैभव या फलंदाजाने. सात धावा फलकावर लावल्या गेल्यात गेटाच्यावाडी संघाच्या. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा षटकार येत येतो वैभवच्या बॅट मधून. तेरा धावा फलकावर लावल्या गेल्यात. तिसरा षटकार येईल का बॅक टू बॅक. नक्कीच नक्की तिसऱ्या राऊंड मध्ये जाऊन पडलो तो जुमापट्टी संघ. नक्की षटपीट चेंडू होता पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू मात्र जाईल षटकार हाय क्वालिटीचा. नक्कीच बॅक टू बॅक 3 षटकार लगावले गेले फलंदाज वैभव या फलंदाजाकडून. धावफलक नक्कीच पुढे जाईल 19. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील पहिले पिओनच्या षटकातले. खूप महागडं षटक हाताळला जाते मात्र विकास या गोलंदाजाकडून. नक्कीच चेंडूला टॅप केले कुठल्या प्रकारची मात्र धाव घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. बघूया मोठा फटका येतोय की डॉट.
नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता पंचाचा नक्कीच इशारा येईल वाईट अवंतर धाव मात्र ऍड केली जाईल धावफलक पुढे जाईल 20 या आकड्यावरती. नक्कीच फुलटच चेंडू होता कट केलाय निर्धाव चेंडू पंचांचा इशारा येईल षटक समाप्ती. एक षटकानंतर धावफलक जाऊन पडले गेटेजवाडी संघाची 20. चला जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो अजूनही शेवटचा सामना खेळवायचा आहे क्वालिफायचा. नक्कीच दुसऱ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल चिंचवाडी संघाकडून राकेश. नक्कीच कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये विकास या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 20. स्ट्राईक एंडला येऊन पडले फलंदाज दिनेश ज्याने आतापर्यंत एकही चेंडू मात्र फेस केला नाही. शॉर्टपिच चेंडू बॅटची लिडिंग एज एक धाव तर घेतली दुसऱ्या धावच्या प्रयत्नात नक्कीच 2 धावा पूर्ण. तिसरी धाव मात्र घेण्याच्या प्रयत्नात मात्र 2च धाव एकवटल्या जातील धावफलक पुढे जाईल 22 आकड्यावरती. शॉर्टपिच चेंडू स्टे ड्राईव्ह चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल दिनेशच्या बॅटमधून खणखणीचा षटकार धावफलक पुढे जाईल 28 या आकड्यावरती. नक्कीच वैभवच्या पावलावर पाऊल ठेवून बॅटिंग करत असताना फलंदाज दिनेश. नक्कीच लेग साइडला चेंडू तोल चेंडू मात्र गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू मात्र थांबणार आहे चेंडू राहील सीमा रेषा पार. हा येईल दिनेशच्या बॅटमधून खणखणीचा चौकार धावफलक पुढे जाईल 32. बिनबाद 32 धावा लावल्या गेल्यात गेटेवाडी संघाच्या. नक्कीच लेग साइडला कट केले चेंडूला एक धाव तर पूर्ण केली जाते. 33 धाव धावफलकावर. दुसऱ्या षटकातले शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील गोलंदाज राकेशचे. शॉर्टपिच चेंडू नक्कीच दुधारी तलवार रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल वैभवच्या बॅटमधून खणखणीत चौकार 37 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा बॉल बॅटिंगच्या स्लॉट मध्ये जाईल पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल वैभवच्या बॅटमधून षटकार 43 धावसंख्या धावफलकावर 2 षटकानंतर. काय फलंदाजी पाहायला मिळते गेटजवाडी संघाकडून. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात.
शेवटचे षटक असेल गोलंदाजी मार्कर गोलंदाज विलास. 43 धावा धाफलकावर लावले गेलेत गेटेचवाडी संघाच्या. स्ट्राईक एंडवर येऊन पोचले फलंदाज दिनेश. नक्कीच बॅटची लिडिंग एज असेल. झेलची संधी. नक्कीच एकदा पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 2 धावा मात्र चित्त्याच्या चपलाईने एकवटल्या जातात. 45 धावसंख्या धाफलकावर. छोटे चेंडू लेग साईडला भिडकालो. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येईल दिनेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 51 धावसंख्या धाफलकावर. नक्कीच एष्टा मात्र उद्ध्वस्त केलेत दिनेश बॅक टू पवेलियन. नेक्स्ट फलंदाज असेल सुधीर. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील तिसऱ्या षटकातले. नक्कीच गेल्या मात्र सुधीर या फलंदाजाने ठोकलाय तो हा हँडसम षटकार. सत्तावन्न धावसंख्या धाफलकावर लावली गेले गेटेचवाडी संघाकडून. नक्कीच झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षण सुंदर मात्र झेल टिपली जाते. फलंदाज बाद होईल सुधीर. बॅक टू डग आउट. नेक्स्ट फलंदाज असेल प्रितेश. शेवटचा बॉल असेल शेवटच्या षटकातला. नक्कीच गॅप मध्ये चेंडू असेल. सुंदर मात्र फिल्डिंग केली जाते. 2 धावा नक्कीच एकवटल्या जातील. एकोणसाठ धावसंख्या धाफलकावर लावली गेले तर 60 धावांची गरज असेल. येणारे बॉल असतील 18.
धन्यवाद सूर्यकसा समालोचन ऐकायला मिळालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. श्री सिद्धिविनायक नायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 स्पर्धा आपण पाहतोय. सेकंड होता दुसरा सामना विजयासाठी आव्हान ठेवलं आहे 60 धावेंचं. गेटाचीवाडी टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना 59 धावा उभारल्या आणि 60 धावेंचं तगडं आव्हान ठेवलं जाते टीम चिंचवाडी पनवेल समोर. तर कालच्या दिवसामध्ये देखील 60 धाब्यांचं लक्ष क्वार्टर फायनलमध्ये आपण पाहिलं होतं. टप्पलवाडी विपक्ष जर आपण पाहिलं ना, फणसवाडी असा सामना रंगला होता आणि त्याच्यामुळे 59 धाब्यांची केली होती पहिल्या सत्रामध्ये आणि 60 धाब्यांचं लक्ष ठेवलं होतं. पण 60 धाब्यांचा पाठला करताना कुठेतरी जर आपण पाहिल्यानंतर फणसवाडी टीम परास्त झाली होती. इथे 60 धाब्यांचा पाठला करायचा, त्या मॅचच्या आठवण या ठिकाणी झाल्या, त्या सामन्याची आठवण झाली आहे. 60 धाव्यांचा पाठलाग या ठिकाणी होणार की कमी धावसंख्येमध्ये इथे रोखणार हे पाहणं तितकं जोरकस ठरेल. येणारे 18 बॉल 60 धाव्यांची गरज अगदीच चिंचवाडी पनवेल टीमला या ठिकाणी असेल. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मैदानच्या आतमध्ये. इथे सेकंड हाफचा दुसरा सामना रंगतोय. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पहिला बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरलाय. फलंदाज डॉट बॉलची इथून झाले सांगता. कोणत्याही पद्धतीची सिंगल डबल या बॉलवरती येऊ शकले नाहीये. चेंडू निर्धाव जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. उचली घेतल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातात. याच्या डॉट बॉल. 17 मध्ये आता 60 बनवायचे आहेत. आव्हान तितकं सोपं नाही आहे, कठीण असं आव्हान. यस, नो बॉल. लाईन टच हा चेंडू होता, नो बॉल. फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अवांतर धावसंख्येनिशी भर पडले. एका धावेनं नो बॉलच्या सहाय्यानं धावसंख्येमध्ये भर पडले. धावफलकावर धावसंख्या झाली ती एक धाव इथून ऍड झाले. जरूर गोलंदाज तयार. इथे मोठा फटका वाडी स्लॉंगॉपच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु तिथे अगदी चांगलं झेल झालं, परंतु हा फ्रीटचा बॉल होता. इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर पाहता पाहता दुसरी धाव देखील झाली कंप्लीट आणि तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. जर हा थ्रो हातात सापडला नसता तर इथून पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट. यस, 3 रन इज कंप्लीट. या 3 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धावा आल्या 4. आता चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 बॉलमध्ये बनवायचे 56 धावसंख्येची गरज. सिंगल डबलनं काही साध्य होणार नाही आहे मित्रांनो. जर हा सामना जिंकायचा असेल तर इथे तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे चिंचवाडी पनवेल टीमला. शॉर्ट ऑफ द लेन. अगदी चेंडू सरळ पंचांकडे दाद मागतोय, परंतु ती दाद मान्य करत नाहीये. अगदी चेंडू निघून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून झाली सांगता. प्रति षटकामागे 20ची सरासरी. अशा पद्धतीचा डॉट बॉल खेळले तर मात्र संघ अडचणीमध्ये सापडले विसरून चालणार नाही. 20 धावा प्रति षटकामध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत, हे देखील विसरून चालणार आहे. मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट. हा आहे तो मॅसिव्ह हिट या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावेंसाठी. एक जबरदस्त कडक बेधडक षटकार. या षटकारानं मात्र टीमची टोटल धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि बनवायचे आहेत 50. 14 बॉल 50 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. प्रत्येक बॉल सीमारेषा पार येणं गरजेचं चिंचवाडीसाठी. इथे अलंग कार्पेटने खेळून चाललंय. बॅक टू बॉलर. यस, इथे विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये शिकार केली. फलंदाज अगदी इथून बाद होतोय. पहिला क्रमांकाचा फलंदाज इथून, दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद झालाय. जनार्दनच्या पारचे इथून अंत झालाय. न्यू बॅटर युनाइट क्रमांक 3 वरती बाबूराव. नावाला साजेशी खेळी करावी लागेल बाबूरावला देखील. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. 10 अंकावरती पहिली विकेट गमावली. 20ची सरासरी होती. 5 बॉलमध्ये 10 धावा आल्या. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 बॉलमध्ये बनवायचे 50. असे कसं लक्ष. परंतु मित्रांनो, जीवनामध्ये असे कसं काहीच नाही आहे. प्रयत्न सातत्याने करत राहा. प्रयत्न अर्थी परमेश्वर. प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. इथे गोलीच्या वेगानं वेगवान चेंडू हाताला होता. गोलंदाजांना तो चेंडू निघून चालला. लॉंग स्टॉप मध्ये शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय. 2 धावा तर फास्ट आल्या. तिसरीचा प्रयत्न. तिसरी कंप्लीट होणार की रन आउट होणार. यस यस यस, रेफर केलाय. पण ते चेक करायचंय ना. यस, पंचांनी मात्र रनआउटचा इशारा दिलाय जरूर, परंतु रेफर केलाय. रनआउट आहे की नाही ते चेक करा.
पंच डिसिजन आपलं, कारण या ठिकाणी दिसत नव्हतं, विकेट दिलंय अगदीच पंचांनी आणि पंचांवरती या ठिकाणी आपण पंचांनी या ठिकाणी अंतिम असेल. चला न्यू बॅटर. नवीन बॅटर वेदांत. तिसरीला आउट झाला ना पंच. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आणि धावफलकावर धावसंख्या 12. 48 धावींची गरज आहे. बारा चेंडू 48 धावींची गरज. म्हणजे 24ची सरासरी प्रति षटका मागे. 12 चेंडू 48 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 24ची सरासरी इथे राखायची आहे. ती राखावी लागेल इथे चिंचवाडी पनवेल टीमला. इथून मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉपमध्ये. यास चेंडू सीमारेषे पलीकडे हा येतो 4 धावींसाठी. संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार आपण इथे पाहू शकाल. चौकाराला या चौकारच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. 44 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 44 धावींची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला 4 धावींची गरज. प्रत्येक चेंडू सिंगल डबलला काही होणार नाही आहे. इथे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती 4 धावा जमा करायचे आहेत. 11 बॉल 44 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. ते खेळायचा होता मोठा फटका, परंतु इथून आले सिंगल. हुलकावणे दिले क्षेत्ररक्षकाला, परंतु मिळेल ते फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. आणि 1 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या 17 धावा. 1.2 चेंडूचा इथून खेळ संपला. धावाल्या धावफलकावरती 17. 60 धाव्यांचा पल्ला गाठायचा. 60 धावांचा इथे पल्ला गाठायचा आहे. तर पल्ला गाठणार का टीम? इथे आपण पाहतोय चिंचवाडी पनवेल अडचणीमध्ये सध्याच घडलं सापडले. चिंचवाडी पनवेल टीम अडचणीमध्ये असताना चांगली फटकेबाजी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर इथे चांगली फटकेबाजी होणे गरजेचे चिंचवाडी टीमसाठी. फुलाल्यांचा बॉल होता. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक केला. अगदीच जर आपण पाहिलं ना तर या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. फुलाल्यांचा बॉल होता. बॅटमध्ये व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला नाही. जर कनेक्ट झाला असता तर नक्कीच कुठेतरी एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. परंतु फक्त आणि फक्त सिंगलनं स्कोर कार्ड 18 अंकावरती 42 धावा. 9 चेंडू 42 धावा. म्हणजे 9 चेंडू मागील 7 चेंडू सीमापार धाडले तर जिथे विजय निश्चित आहे. 7 चेंडू सीमापार धाडावे लागतील. प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश मिळेल का? परंतु वर्ड कॅश. लॉंग ऑनमध्ये कोणतीही चूक केली जात नाही. पकडलाय खऱ्या अर्थानं जेल आणि संपवलं वेळेच्या फलंदाचा खेळ. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन झालं. विकेट डाऊन झालं आणि धावपलकर धावसंख्या अगदी 18 धावा. 42 धावींची गरज. 8 बॉल आता शिल्लक आहेत. याही षटकातील 2 चेंडू शिल्लक. म्हणजे एकंदर येणारे 8 बॉल आणि 42 धावींची गरज. राकेश विकासा फलंदाज बाद झाला आहे. तर वेदांत आणि राकेश ही जोडी आहे. मैदानच्या आतमध्ये जाणारा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तो राकेश. आशा आणि अपेक्षा भरपूर होत्या खेळाडूकडनं, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज इथून झाला आहे बाद. झेल कॅरी केला. इथे क्लीन बॉल दांडी गोल एसटी उद्ध्वस्त केले जाते. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चेंडू आपण पाहिला. ब्रह्मास्त्र क्रिकेटचा जर आपण पाहिलं ना तर ब्रह्मास्त्र उगारलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राचा खऱ्या अर्थानं फायदा होत असताना टीम विचार केला तर गेटचवाडी टीमला राकेशच्या पारीचं इथे अंत होईल. बॅक टू द डग आउट. नवी बॅटर आपण पाहतो यश. 7 चेंडू 42 धावींची इथूनही गरज आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती. कालच्या दिवसामध्ये देखील चेसिंग करत असताना संघ अगदीच फणसवाडी संघ क्वालिफाय मॅचमध्ये अगदी महत्त्वाच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलमध्ये मात्र परास्त झाला होता. त्या सामन्याची आठवण इथे झाली. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसातनं देखील तीच मॅच आहे की काय असं चित्र दिसतंय. इथून हा चेंडू देखील जाईल डॉट. ओव्हर क्रमांक 2 संपले. आता येणारे 6 चेंडू आणि 42 धावींची गरज. असे कसं लक्ष आता अवघड आहे, फार अवघड आहे. आता 6 मध्ये 42 असे की चला गेम ऑन नक्कीच करा. आणि अगदीच जुमापट्टी संघनायक आपण इथे येऊन थांबायचे. जसा सामना संपेल तसं लगेच या ठिकाणी टॉस केला जाईल. इथे क्लीन बॉल. पुन्हा एकदा दांडी उद्ध्वस्त केले जाते. बॅक टू द डग आउट. 18 या अंकावरती पूर्ण संघ निम्मा संघ गारद झाला. 5 विकेट्स डाऊन झाल्या. 5 विकेट
तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी येऊन टेपल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये शांत वातावरणामध्ये हा गेम चालू आहे. परंतु इथून जर आपण पाहिलं ना तर लगातारचा हा दुसरा चेंडू देखील डॉट जातोय. विकी ऑन स्ट्राईक, एश नॉन स्ट्राईक हिट जोडी आहे, परंतु आता फक्त खेळून काढायचं आहे. टॉससाठी या ठिकाणी कप्तान येऊन थांबलेत अगदीच जमापाटी टीमचे. जसा सामना संपेल इथे टॉस केला जाईल. यस, वाईट बॉल. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. 19 धावा. जमतेम आता आपण किती धावांपर्यंत मधील मारू शकतो 3 षटकामागे हा प्रयत्नशील तो फलंदाजांचा. थोडीशी नांगी का टाकले निश्चितच. इथे चांगला फटका केला आहे. प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. विकेट डाऊन झाले पुन्हा एकदा. न्यू बॅटर जा लगेचच प्रवीण. युनाईट क्रमांक 8 वरती प्रवीण हा नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 41 धावा 3 बॉलमध्ये. अवघड, फक्त औपचारिकतापूर्ण मॅच असं वाटत होतं की हा सामना देखील तसंच पाहायला मिळेल की चेसिंग करत असताना एक चांगली बॅटिंग पाहायला मिळेल असं वाटत होतं. परंतु जशा विकेट्स आल्या तसा हा संघ अडचणीमध्ये सापडला. पुन्हा सिंगल. 20 धावांपर्यंतच मधील मारू शकले होते. 2.4 चेंडू मागे. अगदी चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली होती गेटाची वाडी टीमकडनं. सातत्याने जर विचार केला ना, हा चांगला फटका, हा मॅसिव्ह हिट. उशिरा का होईना पण एक षटकार जरूर आला आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती. 28 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं होतं वैभवनं. त्या मॅचमध्ये 4 मॅसिव्ह हिट त्याच्याकडनं आपण पाहिलं होतं. एकंदरीत 28 धावांचं योगदान. त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देऊन 28 धावा कंप्लीट केल्या होत्या. खऱ्या अर्थानं त्या मॅचमध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. पहिल्या सत्रामध्ये दुधारी तलवार खेळायची होती, परंतु इथे चेंडू पंच नो बॉल आहे का? येस, नो बॉल. पंचाने घोषित केला हा नो बॉल आहे. 27 धावांपर्यंत मजल मारले. फ्री हिट मात्र इथून कायम असेल. इथे फ्री हिटचा बॉल होता बॅक टू फिल्डर, परंतु जमीनला दान. काही हरकत नाही. अशा तऱ्हेने मॅच इथे झाले फिनिश. मॅच जिंकले. अर्थात टीम जुमापटी संघ या ठिकाणी आपण पाहतोय टॉससाठी सज्ज झाला आहे आणि मॅच एकंदरीत आपण पाहतोय जिंकले ती गेटाची वाडी टीमनं. विजयी होते गेटाची वाडी टीम आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच 8 बॉलमध्ये 28 धावांची ज्यानं इनिंग साकारली तो ठरला आहे वैभव, मॅन ऑफ द मॅच.